नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आजचा खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। कारण भारत देशातील सर्वात मोठी जाहिरात ज्याचं संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी वाट पाहत होते आतुरतेने, त्याची एक जाहिरात आलेली आहे। ती म्हणजे जे स्टाफ सिलेक्शन आहे, SSC ज्याला म्हटलं जातं, त्या स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत भरली जाणारी SSC CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची जवळपास 12,256 पदाची सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे। आणि याला मिनी UPSC म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये पाहिलं जातं। तर चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये या CGL या पदाची कशा पद्धतीने आपण तयारी करायची आहे। ओके, SSC CGL 2026 या जाहिरात म्हणजे यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे एक्झाम शेड्यूल। ओके, म्हणजे कालच जाहिरात आलेली आहे आणि एक्झाम शेड्यूल म्हणजे नेमकं ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने आहे, जे काही टप्पे तुम्हाला या ठिकाणी दिसतात, म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने एक्झाम ट्रॅक करायची आहे, कोणत्या टप्प्यामध्ये जायचंय, त्याला आपण एक्झाम शेड्यूल असं म्हटलेलं आहे। सगळ्यात पहिलं ज्यावेळेस कोणतीही परीक्षा किंवा जाहिरात आली तर सगळ्यात पहिला टप्पा असतो, तो टप्पा म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन। ओके, सर्वात महत्वाचा आहे। आणि मग ऑनलाईन ऍप्लिकेशनचा हा सगळ्यात पहिला टप्पा आहे। ओके, कोणतीही जाहिरात आली तर सगळ्यात पहिल्याला आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय। ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट आहे 21 मे, म्हणजे कालपासून फॉर्म फिलअप झालेले आहेत। लास्ट तारीख ही 22 जून आहे। हा सगळ्यात पहिला टप्पा आहे, म्हणजे जवळपास 1 महिना तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशनचं फॉर्म फिलअप करू शकता। दुसरा आहे की करेक्शन 29 ते 1 जुलै पर्यंत करेक्शन टाइम आहे। ओके, तिसरं हा झाला दुसरा टप्पा। तिसरा टप्पा आहे की ज्यावेळेस आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करतो फॉर्म फिलअप झाल्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे सीजल आपल्याला 2 टप्प्यात टायर 1 टायर 2। ओके, यामध्ये प्रिलिम्स एक्झाम म्हणजे टायर 1 CBT बेस्ड म्हणजे कम्प्युटर लेवलवरती ऑगस्ट महिन्यापासून हा तिसरा टप्पा आहे। ऑगस्ट टू सप्टेंबर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भारत देशातल्या विद्यार्थ्यांचे काय घेतली जाणार आहे, प्रिलिम्स एक्झाम किंवा टायर 1 ज्याला म्हटलं जातं ती एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर ही एक्झाम जेव्हा तुमची ट्रॅक होईल त्यावेळेस चौथा सर्वात महत्वाचा टप्पा आहे ते म्हणजे तुमचं मेन्स एक्झाम। ठीक आहे, ज्याला आपण टायर 2 म्हणतो। डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 1 वीक व 1 महिन्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची मेन्स घेतली जाणार आहे। अशा पद्धतीचं एक्झाम शेड्यूल आहे सिलेक्शन पर्यंत। ओके, आता यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरं म्हणजे टोटल वॅकन्सी किती आहेत। सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की भारत देशातली सर्वात मोठी जाहिरात मानली जाते। 12,256 पदाची ही जाहिरात आलेली आहे। ओके, त्यानंतर तिसरं म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसतं की या मध्ये एकूण पोस्ट किती आहे। जसं की आपण UPSCचा विचार केला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फक्त IAS IPS वगैरेच माहिती आहे, पण नॉर्मली UPSC मध्ये 26 प्रकारच्या पोस्ट आहेत। तसेच CGL मध्ये जवळपास 16 पोस्ट असतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पोस्ट आहे GST इन्स्पेक्टर, त्यानंतर आहे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, ह्या सगळ्यात व्हॅल्युएबल पोस्ट आहेत। त्यानंतर अकाउंटंट्स आहे, AAO म्हटलं जातं, त्यानंतर टॅक्स असिस्टंट आहे, ऑफिस सुपरिटेंडंट आहे, त्यानंतर ऑडिटर आहे, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे, प्रिव्हेंटंट ऑफिसर आहे, टॅक्स असिस्टंट आहे, एक्झामिनर आहे, JSO आहे, त्यानंतर ASO आहे, त्यानंतर AO आहे, त्यानंतर MEA आहे, त्यानंतर CAT आहे, त्यानंतर ASO आहे। या ज्या पोस्ट आहेत जवळपास या सीजल मार्फत 16 पोस्ट आहेत, म्हणजेच टॉप लेवल पासून बॉटम पर्यंत मेरिट लिस्टला बघायला गेलं तर हे पद सुद्धा विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे। ओके, हे अत्यंत महत्वाची जाहिरात आहे। आता यानंतर या जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये येता आणि त्यावेळी तुम्हाला स्पेस स्केल म्हणजे कुठल्या लेवलवरती ज्या पोस्ट असतात, टॉप लेवलची पोस्ट असेल, ओके, त्यामध्ये कुठल्या पे लेवलला आता पे लेवल 8 हे जे आहे ते गव्हर्नमेंटच्या रोल मध्ये तुम्ही जेव्हा याल तर त्यावेळी तुम्हाला समजणार आहे। पे लेवल 7 वरती काही पोस्ट आहेत, पे लेवल 4 to 6 या लेवल वरती सुद्धा पोस्ट असतात। तर हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे, हे गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ कळून येईल। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आहे की हा परीक्षेचा फॉर्म कुठला विद्यार्थी फिलअप करू शकतो, तर एक साधी सिंपल क्रायटेरिया आहे की
तो म्हणजे विद्यार्थी हा कोणत्याही एक रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन असला पाहिजे, म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे आणि त्याच्यातल्या काही पोस्टला टक्केवारीची अट आहे 60% म्हणजे फर्स्ट क्लास असला पाहिजे. बाकीच्या पोस्टला फक्त ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. अगदी सोपा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे एज फॅक्टर. नॉर्मली ज्यावेळेस आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्म भरतो तर त्यावेळी आपल्याला 4 क्रायटेरिया दिसतात. सगळ्यात पहिलं म्हणजे जनरल, त्यानंतर दुसरं म्हणजे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, तिसरं म्हणजे एससी आणि चौथा जो प्रकार असतो तो एसटी आणि खाली काही जे असतात ते दिव्यांग व्यक्ती असतात, एक्स सर्व्हिसमॅन असतात, त्यांच्यासाठी काही वाढीव वय दिलं जातं. त्यानंतर सर्वात महत्वाचं काही व्यक्ती डिपार्टमेंटल थ्रू सुद्धा फॉर्म भरू शकतात, त्यांचा एज क्रायटेरिया. परंतु जनरली या 4 मध्ये भारत देशातील विद्यार्थी, आता जनरल मध्ये गेलं तर 18 वर्ष कंप्लीट ते 27 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. 18 ते 27 एज क्रायटेरिया. ओबीसी मध्ये गेला तर 18 कंप्लीट, या ठिकाणी 3 वर्ष वाढवले जातात. 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर एससी असेल तर 18 ते 33 वयापर्यंत फॉर्म फिलअप करू शकताय, 5 वर्ष वाढीव. त्यानंतर एसटी क्रायटेरियाचा, एसटी कास्टचा विद्यार्थी असेल तर 18 ते 33, म्हणजे या ठिकाणी हा जो एज क्रायटेरिया आहे तो एससी आणि एसटी साठी सेम असतो, 5 वर्ष वाढीव. अशा पद्धतीने तुम्ही एज क्रायटेरिया लक्षात ठेवायचा आहे. यानंतर मी तुम्हाला सांगितलं की टायर 1 टायर 2 सीबीटी बेस्ड परीक्षा होतात. यामध्ये आपण बघितलं तर टायर 1 टायर 2 चा सिलेबस कशा पद्धतीने आहे ते सुद्धा बघायचंय. टायर 1 मध्ये नॉर्मली 4 आपल्याला सब्जेक्ट पाहायला मिळतात 100 क्वेश्चन वरती आणि मेन्स एक्झाम म्हणजे टायर 2. आता या ठिकाणी आपण बघूया की टायर 1 म्हणजेच प्रिलिम्स एक्झाम कशा पद्धतीने असते. तर या ठिकाणी प्रिलिम्स एक्झाम मध्ये नॉर्मली 4 सेशन असतात आहेत, ठीक आहे, आणि 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्क आहेत, ठीक आहे. टाइम अलाउड म्हणजे 1 तास आहे आणि प्रत्येक सेशनला तुम्हाला 15 मिनिटं वेळ दिला जातोय. ओके, ऑनलाईन ऍप्लिकेशनला, ओके ऑनलाईन सोडवण्यासाठी. आता या ठिकाणी पहिला मुद्दा जर आपण घेतला मॅथ, तर मॅथला 25 क्वेश्चन आहेत, ठीक आहे, आणि 50 मार्क आहे आणि त्याला वेळ किती आहे 15 मिनिटं. शेड्यूल लक्षात घ्या. ओके, मॅथ 25 क्वेश्चन, 50 मार्क आणि 15 मिनिटं वेळ. त्यानंतर सेकंड सेक्शन ओपन होणार, ठीक आहे. मग समजा आपण सेकंड सेक्शन रिझनिंग घेतला तर रिझनिंगला 25 क्वेश्चन, 50 गुण आणि परत 15 मिनिटं वेळ, ठीक आहे. त्यानंतर थर्ड सेक्शन मध्ये आपण इंग्लिश मध्ये पुन्हा 25 क्वेश्चन, 50 मार्क आणि 15 मिनिटं वेळ, ठीक आहे. त्यानंतर फोर्थ मध्ये जीएस, समजा जीएस मध्ये 25 क्वेश्चन, 50 मार्क आणि 15 मिनिटं वेळ. आणि निगेटिव्ह सिस्टम मध्ये 0.50 निगेटिव्ह सिस्टमला आहेत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे प्रिलिम्स एक्झाम किंवा टायर 1 ज्याला एक्झाम म्हटलं जातं हे क्लिअर करावं लागेल. ओके, टाइम खूप कमी आहे तुमच्याकडे, त्यामुळे प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. जेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली असेल, कारण का 100 मार्काचा पेपर आहे आणि 1 तास वेळ आहे आणि विशेषतः यामध्ये तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग सारख्या सब्जेक्टला सामोरे जायचंय. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं विद्यार्थ्यांची खूप गरजेचे आहे. जेव्हा हे टायर 1 एक्झाम तुम्ही क्लिअर कराल, प्रिलिम्स एक्झाम क्लिअर कराल, त्यानंतर तुम्हाला सेकंडरी एक्झामला फेस करावं लागेल. त्याला टायर 2 म्हटलं जातं, मेन्स एक्झाम. आता मेन्स एक्झाम जर आपण बघितली तर जवळपास या ठिकाणी मेन्स एक्झाम मध्ये टप्पे आपण बघू शकतो की मेन्स एक्झाम कशा पद्धतीने आहे, ठीक आहे. या ठिकाणी एक पहिलं म्हणजे मॅथमॅटिक्स म्हणजेच मॅथ आहे 90 मार्क्सला. त्यानंतर सेकंडरी आपण रिझनिंग बघितलं तर 90 मार्क्स आहेत. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज, ओके, 135 मार्क. त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे जीएस ज्याला म्हटलं जातं 75 मार्क. आणि कम्प्युटर हा विषय आहे मेन्स साठी तुम्हाला 60 मार्कासाठी पर क्वालिफाय आहे, लक्षात ठेवा, क्वालिफाईंग. ओके, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी हे तुम्हाला मेन्स एक्झामला सामोरे जायचं आहे. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो की ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण आहे की ऍप्लिकेशन फॉर्म, ओके, लाईव्ह फोटो कॅप्चर, त्यानंतर आधार कार्ड, सिग्नेचर, ओके, या सगळ्या गोष्टी जेपीजी फाईल मध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन www
बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन कुठे करायचं हे देखील माहित नाही. ओके, www.ssc.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेबसाईट सुद्धा माहित नसते, ही वेबसाईट सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. ओके, यानंतर जर तुम्हाला या सीजीएलच्या रिलेटेड काही प्रश्न असतील, या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्यानंतर काही अडचणी असतील, तर नक्कीच या ठिकाणी ऑफिसर अकॅडमीचा स्टुडंट केअर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर ठेवलेला आहे की आपल्या अकॅडमी मध्ये हा 24 तास तुम्हाला अवेलेबल भेटेल. आणि यावरती तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कॉलिंगच्या माध्यमातून कुठलाही डाऊट असेल, कुठलाही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी 88. ओके, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या नंबरवरती तुम्ही काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर बिंदास विचारू शकता. 8828485535 हा ऑफिसचा स्टुडंट साठी असणारा हेल्पलाईन नंबर आहे. यावरती तुम्ही बिंदास कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठलाही डाऊट, नोट्स, टेस्ट सिरीज जे काही तुम्हाला आवश्यक असेल सीजीएलच्या रिलेटेड अत्यंत प्रभावशाली मिळणार आहे. जर काही डाऊट असेल तर यावरती बिंदास तुम्ही कॉल करू शकता. यानंतर आपल्या 24 तारखेला आणि 23 तारखेला बघू शकता की ही माझी संपूर्ण टीम आहे. याच्यातले 4 टीम घेतलेले आहे. आणखी खूप मोठी टीम आहे. मात्र सीजीएल साठी ज्यांच्याकडे काही प्रदीर्घ असा अनुभव आहे, टीचिंगचा असेल, एक्झाम ट्रॅक करायचा असेल, म्हणून या ठिकाणी ऑफिसर अकॅडमीच्या मार्फत फ्री वर्कशॉप या ठिकाणी बघू शकता. ओके, फ्री वर्कशॉप ठेवलेलं आहे. टोटल वॅकन्सी 12,256 आहेत. ठाण्यामध्ये सॅटर्डेला 23 मेला सायंकाळी 6 वाजता तुम्ही ते सेमिनार अटेंड करू शकता. आणि कल्याणमध्ये संडेला सायंकाळी 5 वाजता हे सेमिनार ठेवलेलं आहे, तेही तुम्ही बिंदासपणे अटेंड करू शकता. या सेमिनार मध्ये पाहू शकता तुम्ही की बेस्ट फॅकल्टी शिशिर रंजन सर जे SBI एक्स PO आहेत. आणि सर्वात महत्वाची आनंदाची गोष्ट आहे अंजली पाटील मॅडम, ज्यांनी जवळपास 7-8 एक्झाम ट्रॅक केलेले आहेत. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची ज्या परीक्षेची जाहिरात आलेली आहे सीजीएल एक्झाम, ती पास आउट केलेली आहे. ऑडिटर पदावरती सध्या कार्यरत आहेत. त्या स्वतः लेक्चरला दर शनिवारी ऑफिसर अकॅडमी मध्ये उपलब्ध राहतात. त्यानंतर खान सर असतील जे अत्यंत गेली 10 वर्षापासून इंग्लिश ग्रामरचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. म्हणजे शिशिर रंजन सर मॅथ आणि रिझनिंग सब्जेक्ट शिकवतील आणि अंजली पाटील मॅडम GS विषय घेतील, खान सर इंग्लिश ग्रामर विषय घेतील. आणि या ठिकाणी मी आहे म्हणजे महावीर गिरी सर, गेली 15 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये GS चा कुठलाही डाऊट असेल, GS ला विद्यार्थ्यांना 25 पैकी कसे 20+ मार्क आणता येतील यासाठी प्रयत्न करतोय आणि तो करत राहील. जर अशा पद्धतीने ही माझी टीम आहे. आणि 24, 23 आणि 24 तारखेला फ्री सेमिनार ठेवलेला आहे आणि 25 तारखेपासून नवीन बॅच लॉन्च होत आहे. तर नक्कीच सेमिनार आणि बॅचचा फायदा घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच YouTube चॅनल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये बॅचेस उपलब्ध आहेत, ही सुद्धा लक्षात ठेवा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.